मित्रांनो, आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवरती करिअर विषयीचे बरेचसे व्हिडिओज बघितले. म्हणजे एक जॉब करून तुम्ही श्रीमंत कसं होऊ शकता, जर तुम्हाला जॉब स्विच करायचं असेल एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये तर कुठल्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे, जर आपल्याला आपलं करिअर प्लॅन करायचं असेल तर ते आपण कसं प्लॅन करू शकतो, किंवा जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी स्टँड आउट व्हायचं असेल म्हणजे स्वतःचं वेगळेपण जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर ते वेगळेपण आपण कसं सिद्ध करू शकतो, ही गोष्ट सुद्धा आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितली. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो या सगळ्या व्हिडिओज पेक्षा जास्त इम्पॉर्टंट असणार आहे, कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये माइंडसेट विषयी बोलणार आहे. आपण आपल्या माइंडसेट वरती कसं काम करू शकतो आणि त्यातून आपल्याला हवं असलेलं करिअर आपण कसं चूज करू शकतो किंवा करिअर आपलं घडवू कसं शकतो या गोष्टीवरती बोलणार आहे. एक डिस्क्लोजर मी तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट होण्याच्या आधीच देतोय. मला अगोदरच ही गोष्ट माहिती आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्याच्या खाली हीच कमेंट करणार आहात की बोलणं सोपं असतं, करणं अवघड असतं. या सर्व गोष्टी इमॅजिनेशन मध्ये होऊ शकतात, रियालिटीमध्ये तसं करता येत नाही. पण ही गोष्ट मी तुम्हाला आधीच सांगतोय, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सगळं शिकणार आहे ते ऍक्च्युअली करायला अवघडच आहे, ते सोपं काम नाहीच आहे. ही गोष्ट मला आधीच मान्य आहे. आपल्या सामान्य लोकांचा प्रॉब्लेम काय असतो माहितीये, आपण ना आपल्या करिअरच्या सुरुवातीला अवघड काम करायला तयारच नसतो. पण ज्या लोकांनी त्यांचं करिअर डेव्हलप केलेलं आहे, ज्यांच्याकडे फायनान्शियल फ्रीडम आहे, ज्यांच्याकडे टाइमचं फ्रीडम आहे, जे आपल्या आयुष्याचा आनंद घेऊ शकतात, त्या लोकांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला अवघडच काम केलेलं असतं आणि म्हणून ते आज त्या लेवलवरती पोहोचलेले असतात किंवा ते त्यांच्या आयुष्याचा आनंद घेऊ शकतात. आणि आपल्या सामान्य लोकांचं नेमकं हेच चुकतं की आपण ऑब्व्हियस गोष्टींकडे जातो. ऑब्व्हियस गोष्टी म्हणजे ज्या सहज आपल्यासाठी अवेलेबल असतात त्या गोष्टींकडे जातो, ज्या हातात मिळेल ते काम करायला आपण स्टार्ट करतो. आणि मग त्याच कारणामुळे आपण कधी आर्थिक स्वातंत्र्य पण मिळवू शकत नाही, टाइमचं स्वातंत्र्य पण मिळवू शकत नाही, आपल्याला आपल्या कामामध्ये मिनिंग सापडत नाही, अर्थ सापडत नाही, फुलफिलमेंट मिळत नाही, समाधान मिळत नाही, शांतता मिळत नाही. आपण दररोज ऑफिसला जातो, तिथलं सगळं काम करतो, आपली एनर्जी ड्रेन करतो आणि मग स्ट्रेस्ड होऊन फ्रस्ट्रेट होऊन घरी येतो आणि ही नेहमीचीच सायकल बनते. आणि मग एका वेळेच्या नंतर आपल्याला असं वाटायला लागतं की या सगळ्या कामातून फक्त आपला वेळच वाया चाललेला नाहीये, तर आपलं पूर्ण आयुष्य या गोष्टीमध्ये वाया जायला लागलेलं आहे. पण आपण काही करू पण शकत नाही, जॉब पण सोडू शकत नाही, कारण त्या जॉबवरती आपलं घर चाललेलं असतं, त्या जॉबवरती आपलं सर्वायवल असतं, मुलांच्या फीस असतात आणि सगळ्या गोष्टी त्या जॉबवरती डिपेंड असतात. त्यामुळं आपल्याला इन्स्टंटली किंवा लगेच तो जॉब सोडणं शक्य नसतं आणि म्हणून आपण तो जॉब कंटिन्यू करतो. आणि आपला हा समज दृढ होत जातो किंवा घट्ट होत जातो की आयडियल करिअर वगैरे काही नसतं, ज्याच्यातून टाइम फ्रीडम मिळेल, फायनान्शियल फ्रीडम मिळेल, आपल्याला फुलफिलमेंट, सॅटिस्फॅक्शन, मिनिंग मिळेल, असं कुठलं करिअर नसतं. आणि जर ते असेलच तर फक्त इमॅजिनेशन मध्ये असतं, रिअलिटीमध्ये अशा गोष्टी घडत नाहीत. पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की असा मार्ग अवेलेबल आहे, ज्या मार्गातून तुमचं आत्ताचं आयुष्य फारसं विस्कळीत न होता सुद्धा तुम्ही तुमचं करिअर ट्रॅक वरती आणू शकता आणि तुम्हाला जी लाईफमध्ये फुलफिलमेंट हवी आहे, मिनिंग हवा आहे, त्या गोष्टी तुम्ही अचीव करू शकता. आता ऑब्व्हियसली जेव्हा मी ही गोष्ट तुम्हाला सांगतोय की असा मार्ग अवेलेबल आहे, पण तो मार्ग सोपा नाहीये किंवा इन्स्टंट पण नाहीये की लगेच 6 महिन्याच्या आतमध्ये आपली लाईफ चेंज झाली, असं काही होणार नाहीये. त्याच्यासाठी वेळ लागणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःवरती खूप जास्त मेहनत सुद्धा घ्यावी लागणार आहे. पण जर ते घ्यायची तयारी असेल तर मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सूरज थिटे नाव आहे माझं आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेले आहेत आपण जी फायर सिरीज लॉन्च केलेली आहे, त्या फायर सिरीजचा 18वा एपिसोड. सो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसतील आपण ज्या 7 माइंडसेट रूल वरती आज बोलणार आहे. आता सगळ्यात पहिलं माइंडसेट रूल्सच का, जेव्हा तुम्हाला तुमचं करिअर ट्रान्सफॉर्म करायचंय किंवा थोडक्यात लाईफ ट्रान्सफॉर्म करायची, तुम्ही ऍक्च्युअली ती गोष्ट करायला स्टार्ट कराल त्याच्या आधी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे माहितीये, त्याच्या आधी तुम्हाला तुमच्या माइंडसेट वरती काम करणं गरजेचं आहे. जेव्हा आपली मानसिकता चेंज होईल ना, तेव्हा आपण आपल्या ऍक्शन मध्ये चेंज आणू शकतो आणि जेव्हा आपले ऍक्शन चेंज होतील तेव्हा आपली लाईफ हळूहळू चेंज व्हायला लागेल. त्यामुळे हे 7 माइंडसेट रूल आणि त्यातला सगळ्यात पहिला रूल आहे स्वतःला ओळखायला शिका. आता आपल्या आवडीचं करिअर किंवा जी गोष्ट आपल्याला फुलफिलमेंट देऊ शकते, समाधान देऊ शकते पैशांच्या सोबतच, ती गोष्ट किंवा तो जॉब निवडण्यासाठी सगळ्यात मुख्य अडचण काय आहे माहितीये की आपण कधी एका जागेत शांत बसून हा विचारच केलेला नाही आजपर्यंत की मला ऍक्च्युअली लाईफ कडून हवं काय आहे किंवा माझ्या करिअर कडनं माझ्या स्वतःच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत. कधीतरी आपण एका जागेत शांत बसून स्वतःच्या आतमध्ये रिफ्लेक्ट केलं पाहिजे की मला एक्झॅक्टली माझ्या लाईफ कडून काय हवं आहे किंवा माझ्या करिअर कडनं स्वतःच्या काय अपेक्षा आहेत किंवा कुठल्या गोष्टी करण्यात मला मजा येते, मला आनंद मिळतो. या गोष्टी कधीतरी स्वतःशी ठरवणं गरजेचं आहे शांत बसून आपल्यासाठी. आणि ही गोष्ट आपण कधी केलेलीच नसते आणि म्हणून या सगळ्या करिअरच्या ट्रॅप मध्ये आपण फसत गेलेलो असतो. आणि आपण ही गोष्ट का करत नाही, कारण आपण कुठे शिकलेलो नसतो. म्हणजे आपण जन्माला येतो आणि मग 5व्या किंवा 6व्या वर्षी शाळेत जायला स्टार्ट करतो, शाळेतून निघून कॉलेजमध्ये जातो, कॉलेजमधून निघून कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी जॉबला जातो, एखादा ऑफिस जॉईन करतो किंवा कंपनी जॉईन करतो आणि हा सरळ धोपट मार्ग असतो ज्या मार्गावरती आपली लाईफ चाललेली असते. आणि मग आपण एकदम घाई गडबडीत किंवा विचार न करता शांत आणि थंड डोक्याने कधी आपण स्वतःच्या विषयी, करिअर विषयी विचार न करता निर्णय घेत 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 घेत
पुढे जात राहतो आणि या करिअरच्या ट्रॅपमध्ये फसायला लागतो. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं, जर मी ऑफिसमध्ये एखादा जनरल नॉर्मल एम्प्लॉय म्हणून काम करत असेल तर मग मी टीम लीडर बनल्यानंतर मी आनंदी होईन, किंवा मग मी प्रोजेक्ट मॅनेजर बनल्यानंतर आनंदी होईन, सिनियर मॅनेजर बनल्यानंतर मला हवा असलेला आनंद किंवा शांतता मिळेल. आणि आपण कदाचित त्या गोष्टी अचीव पण करू, तरीही आपल्याला हवी असलेली शांतता, समाधान, फुलफिलमेंट, मिनिंग आपल्याला सापडत नाही. त्यामुळेच ही गोष्ट गरजेची की करिअरमध्ये खूप पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला स्वतःला हरवल्यासारखं वाटेल किंवा मग इतकी वर्ष वेस्ट गेली असं वाटेल. त्याच्या आधीच जेव्हा तुम्ही करिअरच्या स्टार्टिंग मध्ये आहात किंवा आज जिथे कुठे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये उभे आहात, तिथं तुम्हाला एकदा शांत बसून हा विचार करणं गरजेचं आहे की मला एक्झॅक्टली माझ्या करिअरकडनं अपेक्षा काय आहेत. फक्त पोझिशन्स, टायटल्स वगैरे ह्या गोष्टीच पाहिजेत का, त्याच्या पलीकडे पण मला माझ्या करिअरकडून काहीतरी पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःसोबत शांत बसाल तेव्हा तुम्ही कन्क्लुजनवर कसं येणार, तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला 3 प्रश्न विचारायचे. आता आय नो की हे प्रश्न तुम्हाला स्पिरिच्युअल वाटतील, पण ते इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्यानंतरच तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन होऊ शकतं. त्यातला पहिला प्रश्न हा आहे की आपण नेमकं कोण आहोत. दुसरा प्रश्न, आपल्याला आपल्या करिअरकडून आणि ओव्हरऑल आपल्या आयुष्याकडून किंवा लाईफकडून नेमक्या अपेक्षा काय आहेत. आणि तिसरा प्रश्न, अशा कुठल्या गोष्टी आहेत किंवा असं कुठलं काम आहे जे केल्यानंतर मला खरंच आनंद मिळेल किंवा त्या कामामध्ये मला मिनिंग सापडेल. ह्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतःला द्यायची. आणि जेव्हा तुम्हाला या 3ही प्रश्नांची उत्तरं मिळतील, तुम्ही स्वतःसोबत बसून विचार केलेला असेल या गोष्टींवरती, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचं कंट्रोल घ्यायला स्टार्ट करू शकता किंवा चार्ज घ्यायला स्टार्ट करू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या नंतर जर तुम्हाला असं वाटलं की आता मी जे काही काम करतोय ते करिअर माझ्यासाठी सुटेबल नाहीये, मला ऍक्च्युअली फ्रीडम पाहिजे, तर मग मी स्वतःचा बिझनेस स्टार्ट करेन किंवा एखादा इंडिपेंडंट करिअर जसं डान्सर, म्युझिशियन वगैरे काहीतरी बनण्याचा प्रयत्न करेन. तर हा इन्स्टंट डिसिजन लगेच आपल्याला घ्यायचा आहे का, तर नाही घ्यायचा. तो घेण्याच्या आधी पण आपल्याला स्वतःला काही प्रश्न विचारणं गरजेचे आहेत, जेणेकरून पुढे कुठल्या डायरेक्शन मध्ये जायचं यासाठी आपलं माइंड क्लिअर होईल. कुठले ते 3 प्रश्न आहेत. त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न आहे की तुम्हाला लोकांना मदत करायला आवडते का. दुसरा प्रश्न आहे, खरंच तुम्हाला मनापासून स्वातंत्र्य आणि स्वायत्तता म्हणजे फ्रीडम आणि ऑटोनॉमी यांची ओढ आहे का. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न आहे की एका सकारात्मक आणि मैत्रीपूर्ण म्हणजे फ्रेंडली एन्व्हायरमेंट मध्ये काम करणं ही गोष्ट तुमच्यासाठी किती गरजेची आहे. जेव्हा तुम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरं स्वतःला द्याल तेव्हा तुमच्या माइंडमध्ये बऱ्यापैकी क्लॅरिटी आलेली असेल. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरचा नेक्स्ट मूव्ह घ्याल किंवा पुढचं पाऊल जेव्हा टाकत असाल तेव्हा तुमचा डिसिजन बऱ्यापैकी वाईज म्हणजे शहाणपणाचा असू शकतो. माइंडसेटचा दुसरा रूल आहे व्हॅल्यू गेम खेळा. व्हॅल्यू गेम खेळणं म्हणजे काय, कामाच्या बाबतीत आपले जे कोर बिलीफ्स आहेत म्हणजे आपली जी आस्था आहे, आपल्याला ज्या गोष्टींवरती विश्वास आहे, आपल्याला जी गोष्ट मनापासून करावीशी वाटते त्या गोष्टी एखाद्या कामामधून मिळवणं म्हणजे त्या गोष्टीमध्ये व्हॅल्यूज शोधणं. आणि या व्हॅल्यूज आपण शोधणार कशा, तर त्यासाठी अगेन तुम्हाला स्वतःला 3 प्रश्न विचारायचे. आता हे 3 प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहेत, तुम्ही मनापासून ऐका. सगळ्यात पहिला प्रश्न, जर समजा तुम्ही स्वतः एका कंपनीचे ओनर आहात म्हणजे तुमची स्वतःच्या मालकीची कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांची टीम तुम्हाला स्वतःला क्रिएट करायची, तर तुम्ही कोणाला हायर करणार, त्या माणसांमध्ये कुठल्या क्वालिटी चेक करणार आणि कोणत्या टाईपची लोक तुम्ही तुमच्या टीम मध्ये घेणार. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, जर समजा तुम्हाला तुमच्या स्वतःचा परफेक्ट दिवस डिझाईन करायचा असेल तर त्या पूर्ण दिवसभरात तुम्ही काय नेमकं काम करत असाल. आणि तिसरा प्रश्न आहे, तुम्हाला कुठे काम करायला आवडेल. कुठे म्हणजे कुठल्या बिल्डिंग मध्ये वगैरे नाही, कोणत्या वातावरणामध्ये किंवा कुठल्या टाईपच्या कल्चरमध्ये काम करायला तुम्हाला आवडेल. या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतःला द्यायची आणि त्याच्यातून तुम्हाला तुमच्या व्हॅल्यूज मिळतील. आता समजा ह्या 3 प्रश्नांची उत्तरं जर मला स्वतःसाठी द्यायची असतील तर ती उत्तरं अशी काहीतरी असतील. जर मला माझी स्वतःची टीम तयार करायची असेल तर त्या टीम मध्ये मी नेहमी अशी माणसं घेईन जी एनर्जेटिक आहेत, जी ऍक्टिव्ह आहेत, ज्यांच्याकडे बिझनेस माइंडसेट आहे, जे फ्रेंडली आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहेत, अशा माणसांसोबत काम करायला नेहमी मला आवडेल. त्यामुळे मी अशीच टीम क्रिएट करेन. दुसरा प्रश्न, माझा परफेक्ट डे कसा असेल. त्या परफेक्ट डे मध्ये जेव्हा मी माझ्या वर्क प्लेस वरती जाईल, पहिल्यांदा तर अर्ध्या किंवा 1 तासासाठी शांत बसेन. मला जर बुक वगैरे रीड करायचं असेल तर ते रीड करेन आणि त्याच्यानंतर मी माझ्या टीममेट सोबत महत्त्वाच्या गोष्टींवरती प्लॅनिंग करत असेल, डिस्कशन करत असेल, त्यांना माझं काही नॉलेज शेअर करत असेल, त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेत असेल आणि कलेक्टिव्ह फॉर्म मध्ये आम्ही कुठल्या तरी एका डिसिजन घेत असेल. थोडक्यात काय, तर जिथं मला स्वतःला काही गोष्टी शिकायला मिळतील आणि मग शिकवायला पण मिळेल, या सर्व गोष्टी मी माझ्या परफेक्ट डे मध्ये करत असेल, कारण हे जे सगळं काम आहे ते मला एनर्जी देईल. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, माझ्या कंपनीचं कल्चर कसं असलं पाहिजे. तर जर का मला ऍक्टिव्ह, एनर्जेटिक, बिझनेस माइंडेड लोकांसोबत काम करायला आवडत असेल तर माझ्या कंपनीचं कल्चर ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह पाहिजे, फ्रेंडली पाहिजे, थोडंसं हलकं फुलकं पाहिजे. आता जेव्हा तुम्हाला माझ्याकडनं या 3 प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत त्या उत्तरांमधनं आपण माझ्या व्हॅल्यूज शोधण्याचा प्रयत्न करू. वरती जे मी तुम्हाला 3ही प्रश्नांची उत्तरं दिली त्या प्रश्नांच्या उत्तरामध्येच व्हॅल्यूज दडलेल्या आहेत, पण आपल्याला ते कीवर्ड शोधायचे. तर याच्यामध्ये कीवर्ड्स काय असू शकतात, तर माझ्या व्हॅल्यूज आहेत. सगळ्यात पहिलं तर ॲम्बिशन, कारण बिझनेस माइंडेड लोक नेहमी ॲम्बिशियस असणार. दुसरी व्हॅल्यू येईल क्युरिओसिटी, तिसरी व्हॅल्यू येईल कन्सिस्टन्सी, चौथी व्हॅल्यू येईल ऑनेस्टी. अशा 4 ते 5 व्हॅल्यूज स्वतःच्या तुम्हाला शोधायच्यात आणि त्या व्हॅल्यूजच्या बेसिसवरती पूर्ण तुमचं करिअर उभं करायचंय. कारण त्या व्हॅल्यूज म्हणजे माझ्या पर्सनॅलिटीचा भाग आहेत. माझ्या आतमधला, या शरीराच्या आतमध्ये राहणारा जो माणूस आहे तो या गोष्टींवरती विश्वास ठेवतो. या टाईपचं जर कुठे वर्क कल्चर असेल तर त्या ठिकाणी काम करताना मला माझा आनंद मिळू शकतो, मला माझं समाधान मिळू शकतं
शकतं. त्यामुळे नेहमी तुमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या बेसिसवरती करिअर चूज करायचे, त्या बेसिसवरती कंपनी चूज करायची आहे, त्याच बेसिसवरती जो कुठला जॉब तुम्ही ऍक्सेप्ट करताय तो जॉब ऍक्सेप्ट करायचा आहे. तिसरा माइंडसेट रूल आहे चमकदार गोष्टींपासून दूर राहा. आता चमकदार गोष्टी किंवा शायनी ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, तर एखाद्या जॉब मधल्या अशा गोष्टी ज्या त्या जॉबला खूप असं हवासा भारी मस्त चांगला वगैरे या टाइप मध्ये दाखवतात, पण ऍक्च्युअली तुम्हाला तो जॉब हॅपीनेस देऊ शकत नाही. आता या सर्व गोष्टी कुठल्या असू शकतात, तर ती गोष्ट काहीही असू शकते. म्हणजे इव्हन मोठी मल्टीनॅशनल कंपनी, तुमच्या जॉबचं टायटल, तुमचं स्टेटस, तुमच्या जॉबची ग्रेड, तुम्हाला मिळणारा मोठा पगार, किंवा तुम्हाला जे पिकअप आणि ड्रॉप सर्व्हिस ती कंपनी देणार आहे, किंवा काही कंपन्या तर मोठ्या पोझिशनवरती तुम्ही असेल तर एखादी कार वगैरे पण गिफ्ट देतील. या सर्व ज्या ऍडिशनल गोष्टी तुम्हाला त्या जॉबमध्ये दिसत आहेत आणि कदाचित तुम्हाला जर असं वाटत असेल की त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आनंद देतील, तर कदाचित ती गोष्ट प्रत्येक वेळेस तुम्हाला आनंद देईल ही गोष्ट खात्रीशीर सांगता येत नाही. कदाचित तुमचं आनंदी आयुष्य विसरण्यासाठी, तुम्हाला तुमची स्वप्न विसरण्यासाठी मिळत असलेली रिश्वत किंवा लाच असू शकते. त्यामुळं तुम्हाला या सगळ्या लॅविश शायनी गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा मोह टाळायचा असेल तर तुम्हाला तुमच्या व्हॅल्यूज सोबत स्टिक राहायला लागेल. आता आपण वरच्या पॉईंटमध्ये ज्या व्हॅल्यूज तुमच्या डिस्कस केल्या त्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला ऍक्च्युअली आतमधून समाधानी करणार आहेत. हे सर्व जे शायनी ऑब्जेक्ट्स तुम्हाला दिसत आहेत ते शायनी ऑब्जेक्ट्स तुम्हाला ते समाधान देऊ शकतीलच असं नाही. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या व्हॅल्यूज सोबत स्टिक राहू शकलात किंवा त्या सर्व व्हॅल्यूजला तुम्ही जोडलेले राहू शकलात तर मग तुम्हाला तुमचं ड्रीम करिअर घडवणं पॉसिबल होऊ शकतं आणि या सगळ्या चमकदार गोष्टींचा मोह टाळता येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या करिअरच्या बाबतीतला योग्य निर्णय घेता येऊ शकतो. आता याच ठिकाणी अजून एक प्रश्न तुमची खूप मदत करू शकतो. तो प्रश्न कुठला आहे, तर तुमचं जे काही 30 किंवा 35 वर्षांचं 40 वर्षांचं जे काही करिअर असणार आहे त्या करिअरमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टींसाठी ओळख निर्माण करायची. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की लोकांनी किंवा तुमच्या संपर्कात जेवढी तुमच्या करिअरच्या दरम्यान लोक येतील त्यांनी तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी ऍक्च्युअली ओळखलं पाहिजे. माणूस प्रामाणिक होता, कष्ट करणारा होता, अँबिशियस होता, क्युरियस होता, या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करायची, किंवा मग फक्त आला काम केलं आणि गेलं असं काहीतरी आहे. आणि असं जर काही असेल तर ते आयुष्य तुम्हाला आनंद देणार आहे का, हा प्रश्न आहेच. सो या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या व्हॅल्यूजच्या बेसिसवरती आणि आपल्याला स्वतःची ओळख कशी निर्माण करायची त्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करून त्यानंतर आपल्या करिअरमध्ये आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे. माइंडसेटचा चौथा रूल आहे आपल्या खऱ्या स्ट्रेंथ ओळखा. स्ट्रेंथ म्हणजे काय, तर ताकद. आपण कुठल्या गोष्टींना आपली स्ट्रेंथ किंवा ताकद मानतो, ज्या गोष्टी आपल्याला करायला जमतात त्या गोष्टींना आपण आपली स्ट्रेंथ मानतो, आणि ज्या गोष्टी तुम्हाला जमत नाहीत किंवा तुम्हाला त्या करायला आवडत नाहीत त्या गोष्टींना आपण आपला विकनेस मानत असतो. बरोबर आहे, याच दृष्टिकोनातून आपण स्ट्रेंथ किंवा विकनेस कडे बघत असतो. करेक्ट. पण ऍक्च्युली स्ट्रेंथची डेफिनेशन वेगळी आहे. स्ट्रेंथ म्हणजे फक्त आपल्याला जी गोष्ट करता येते किंवा आपल्याला जे काम जमतं तीच आपली स्ट्रेंथ आहे असं नाही. पण जी गोष्ट केल्याने ऍक्च्युली तुम्हाला एनर्जी मिळते ती तुमची स्ट्रेंथ आहे, आणि जी गोष्ट तुमची एनर्जी विड्रॉ करते किंवा तुम्हाला ड्रेन करते, तुम्हाला एक्झॉस्ट करते, तो तुमचा विकनेस आहे. ऍक्च्युली आपल्याला स्ट्रेंथ आणि विकनेस कडे बघण्याचा आपला पर्स्पेक्टिव्ह चेंज करण्याची गरज आहे. म्हणजे समजा एखादी गोष्ट करण्यामध्ये तुम्ही खूप चांगले आहात, पण एंड ऑफ द डे ती गोष्ट केल्याच्या नंतर तुम्ही फ्रस्ट्रेट होताय, एक्झॉस्ट होताय, तुम्हाला थकवा येतोय खूप जास्त, तर ती तुमची स्ट्रेंथ होऊ शकते का, तर ती ऍक्च्युली तुमची स्ट्रेंथ नाहीये. जर तुमची ती स्ट्रेंथ असती तर एवढं काम केल्याच्या नंतर पण तुम्ही एक्झॉस्टेड नसता, तर उलट तुम्हाला त्या कामातनं एनर्जी पण मिळालेली असती. म्हणजे जर तुम्हाला उदाहरणच द्यायचं असेल, आता मी तुमच्या समोर कॅमेऱ्यावरती बोलतोय, आता ही गोष्ट माझी स्ट्रेंथ आहे का विकनेस आहे हे आपण कसं ठरवणार. तर समजा आता मी हा पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर पूर्ण फ्रस्ट्रेट झालेलो आहे, मी एक्झॉस्ट झालेलो आहे, माझी पूर्ण एनर्जी ड्रेन झालेली आहे, घरी जाऊन घरच्यांशी 2 शब्द नीट बोलण्याची पण माझी मानसिकता उरलेली नाहीये. समजा ही जर परिस्थिती माझी हे व्हिडिओ बनवल्याच्या नंतर होत असेल तर ती माझी स्ट्रेंथ असू शकते का, तर ऑब्व्हियसली ती माझी स्ट्रेंथ नाहीये, तो माझा विकनेस आहे. भलेही मला कॅमेऱ्याच्या समोर बोलता येतं, मला माझ्या समोर लोक आल्यानंतर बोलता येतं, कम्युनिकेट करता येतं, पण जर ते कम्युनिकेशन मला ड्रेन करत असेल, एक्झॉस्ट करत असेल तर ती माझी स्ट्रेंथ नाहीये, तर तो माझा विकनेस आहे. पण ऍक्च्युली तसं काही होतंय का, तर नाही होत. ऍक्च्युली बोलत राहणं हा माझा डिफॉल्ट स्वभाव आहे. म्हणजे ती गोष्ट बाय डिफॉल्ट माझ्या आतमध्ये आहे. किती जर तुम्ही मला दिवसभर बोलायला सांगितलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत तरी मी बोलून थकत नाही. काही ना काहीतरी गोष्टी शेअर करत राहणं, माझ्याकडे जे काही नॉलेज आहे ते शेअर करत राहणं हा माझा छंद आहे, किंवा ती गोष्ट माझ्या स्वभावाचाच भाग आहे. त्यासाठी मला वेगळे एफर्ट घेण्याची गरज नाही पडत आहे किंवा खूप जास्त काहीतरी स्ट्रगल करावं लागते, माझी इच्छा नसताना पण मला बोलावं लागते, असं ते नाहीये. त्यामुळं आता हा पूर्ण व्हिडिओ बनवून झाल्याच्या नंतर पण मी अजून लोकांशी बोलू शकतो, अजून संध्याकाळपर्यंत ह्या सगळ्या प्रोसेस चालू राहू शकतात. सो ही माझी स्ट्रेंथ आहे. आणि जर माझा विकनेस सांगायचा असेल तर समजा जर मला कुठल्या एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नेऊन बसवलं, हा लॅपटॉप समोर ठेवला आणि जर मला कोणी सांगितलं की 8 तास या लॅपटॉपवरती बस आणि एखाद्या सॉफ्टवेअरवरती तुला काम करायचंय, ते ग्लिचेस सगळे सॉल्व्ह करायचे किंवा सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि 8-10 तास तुला कम्प्लिटली त्या ह्याच्यामध्ये त्या लॅपटॉपमध्ये डुबून राहायचंय, तर मग त्या कामावरनं मी 2च दिवसात पळून गेलेला असेल, कारण ती माझी काही स्ट्रेंथ नाहीये किंवा ते माझं
नेचर नाहीये, त्या कामासाठी मी बनलेलो नाही, हे एक्झॅक्टली मला माहिती आहे. त्यामुळे मी तिथे टिकू शकत नाही. मी अशाच ठिकाणी टिकू शकतो जिथं कम्युनिकेटिव्ह वातावरण आहे, जिथं कम्युनिकेशनचा इम्पॉर्टन्स त्या लोकांमध्ये. भलेही कामाच्याच गोष्टी बोलायच्या असतील, पण काही ना काहीतरी कम्युनिकेट करत राहिलं पाहिजे आणि माझ्या समोर माणसं पाहिजे, तरच मी त्या जॉबमध्ये टिकू शकतो. तर अशा पद्धतीने एक्झॅक्टली आपल्याला आपल्या स्ट्रेंथ्स काय आहेत आणि आपले ऍक्च्युअल विकनेस काय आहेत ह्या गोष्टी शोधाव्या लागणार आहेत. आणि स्ट्रेंथ किंवा विकनेसचा डायरेक्ट संबंध फक्त त्या कामाच्या आउटपुट वरती, म्हणजे ते काम झालंय तुमचं आणि चांगल्या पद्धतीने झालंय म्हणून ती तुमची स्ट्रेंथ आहे, किंवा ते काम तुम्हाला व्यवस्थित करता नाही आलेलं आहे म्हणून तुमची ती विकनेस आहे. या गोष्टीशी म्हणजे आउटकमशी न जोडता आपण ती प्रोसेस किती एन्जॉय करतोय. म्हणजे समजा जर 8 तास तुम्हाला काम करायचंय, तर त्या 8 तासामध्ये तुम्ही जे काही प्रोसेस मधून जाताय ती प्रोसेस किती एन्जॉय करताय, त्यावरनं तुमची स्ट्रेंथ्स आणि विकनेस ठरणार आहे. आणि या दृष्टिकोनातून स्ट्रेंथ्स कडे बघायला लागा आणि मग आपलं करिअर डिसाईड करा की तुम्ही एक्झॅक्टली कुठे फिट होऊ शकता. माइंडसेट रूल नंबर 5, तुमच्या जॉब विषयी किंवा करिअर विषयी क्युरियस बना, जिज्ञासू बना. आतापर्यंत आपण माइंडसेटचे हे जे 4 रूल बघितले, त्या 4ही रूल मध्ये आपण ऍक्च्युअली एका करिअरकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, त्याच्याविषयी आपले विचार काय असले पाहिजेत, या सर्व गोष्टी बघितल्या. पण आता ह्या सगळ्या गोष्टी अचीव कशा करायच्या आणि एक चांगलं सस्टेनेबल आणि हॅपी करिअर घडवायचं कसं, ही गोष्ट आपण या पॉईंट पासून बघणार आहे. आतापर्यंत आपण जे 4 माइंडसेट रूल समजून घेतले, ते 4 माइंडसेट रूल समजून घेतल्याच्या नंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांची मेंटॅलिटी ही झाली असेल की आपण जे काही आता काम करतोय ते आपल्यासाठी बेस्ट सुटेबल काम नाहीये, किंवा आपण त्या कामासाठी बनलेलो नाही आहोत. त्यामुळे आपल्याला पटकन हा जॉब सोडून द्यायचा आहे आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, किंवा मग एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन MBA ची डिग्री घ्यायची आणि मग पुढे करिअरला परत लागायचंय, असं तुम्हाला वाटू शकतं. पण असा कुठलाही ड्रास्टिक चेंज किंवा इमिजिएट जर तुम्हाला तुमच्या करिअर मधली फेज चेंज करायची असेल, तर तो घाईतला डिसिजन ठरू शकतो आणि तो योग्यच असेल याची खात्री देता येत नाही. ऍक्च्युअली आपल्याकडनं अपेक्षित काय आहे, जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये शिफ्ट आणायची असेल तर त्याची सुरुवात नेहमी स्मॉल डिटेल्स पासून, म्हणजे छोट्या छोट्या डिटेल्स पासून करत राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला क्युरियस म्हणजे जिज्ञासू असण्याची गरज आहे. तुम्हाला अशा लोकांशी कॉन्टॅक्ट वाढवत राहायला लागणार आहे जे अशा एखाद्या पोझिशनवरती जॉब करतात जी पोझिशन तुमच्या व्हॅल्यूज सोबत इन लाईन आहे, किंवा ऍक्च्युअली तुम्ही त्या पोझिशनवरती असायला पाहिजे होतं कारण तो तुमचा ड्रीम जॉब आहे. अशा लोकांशी तुम्हाला कॉन्टॅक्ट ठेवायचंय, अशा लोकांशी सतत बोलत राहायचंय, काही प्रश्न विचारायचे, ते तिथपर्यंत कसं पोहोचले याविषयी डिस्कशन करावं लागेल तुम्हाला. आणि मग हळूहळू छोट्या छोट्या स्टेप्स घेत तुम्हाला तुमचं करिअर चेंज करावं लागणार आहे. आता हे चेंजेस कसे होऊ शकतात, ही गोष्ट तुम्हाला जर उदाहरणातूनच एक्सप्लेन करायची असेल ना मला, तर ती अशी होऊ शकते. समजा आता तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करताय तिथं तुम्ही मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम करताय, जे ऍक्च्युअली तुमच्या व्हॅल्यूशी इन लाईन नाहीये. समजा एका जागेवरती बसून तुम्हाला त्या क्रिएटिव्ह आयडियाज डेव्हलप करायच्या, ते थोडंसं सॉर्ट ऑफ बोरिंग काम आहे, पण तुम्हाला तिथे प्रमोशन द्यायला तयार आहे कंपनी, आणि तोच दुसरा सेल्सचा जॉब तुमच्या कंपनीमध्ये आहे, जो जॉब तुमच्या व्हॅल्यूशी इन लाईन असणार आहे. म्हणजे जर तुम्ही सेल्समध्ये काम केलं, तिथे तुम्हाला लोकांशी बोलता येणार आहे, वेगवेगळ्या लोकांशी तुमच्या मीटिंग्स होत राहतील, वेगवेगळ्या क्लायंट तुम्हाला हँडल करायला लागतील, त्याच्यातनं तुम्हाला त्यांचे स्वभाव समजतील, तुम्हाला निगोशिएशन स्किल्स तुमच्या चांगल्या होतील, किंवा तुमचं ऑलरेडी जे कम्युनिकेशन चांगलं आहे ती तुमची स्ट्रेंथ तुम्ही तिथे यूज करू शकाल. तर ऍक्च्युअली आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचंय, आपल्या व्हॅल्यूशी इन लाईन जी गोष्ट आहे तिथे तुम्हाला शिफ्ट करायचंय. भलेही तुम्हाला या ठिकाणचं प्रमोशन सध्यासाठी सोडायला लागलं तरी चालू शकतं. कारण काय, जर तुम्ही एकदा आनंदी राहायला लागलात आणि तुम्ही ते काम एन्जॉय करायला लागलात ना, तर पैसा हा कुठेही जाणार नाहीये. तुम्ही जर ऍक्च्युअली मनापासून काम करताय ते तो तुमची ग्रोथ अजून फास्ट होणार आहे. लवकर तुम्ही सेम सॅलरीवरती जाऊ शकता जर तुम्ही तुमच्या आवडीचं काम करताय आणि त्या कामामधून तुम्हाला हॅपीनेस पण मिळतोय, फुलफिलमेंट पण मिळते, मिनिंग मिळतोय. त्याचमुळे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे क्युरियस राहणं, स्वतःला प्रश्न विचारणं आणि अशा लोकांशी कम्युनिकेशन ठेवणं जे लोक तुमच्या ड्रीम जॉब वरती आहेत किंवा तुम्हाला जिथे पोहोचायचं त्या ठिकाणी आहेत. स्टेप बाय स्टेप तुम्हाला जे हवं आहे ते मिळवू शकता आणि तिथपर्यंत पोहोचू शकता. माइंडसेट रूल नंबर 6, मदत मागायला लाजू नका. आजच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना नेटवर्किंगचं इम्पॉर्टन्स ऑलरेडी माहिती आहे की नेटवर्किंग किती मोठा रोल प्ले करू शकते तुमच्या करिअर ग्रो करण्यामध्ये. पण ऍक्च्युअली काय होतं, जर समजा तुम्हाला एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि तो बिझनेस ऑलरेडी एखादी व्यक्ती करते आणि तुम्हाला त्याच्याकडनं काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या, जाणून घ्यायच्या आहेत, पण आपण त्याला कधी विचारतच नाही. आपल्याला असं वाटतं की एवढा मोठा माणूस आहे, तो आपल्याला रिस्पॉन्स देईल का, आपल्याला काही गोष्टी सांगेल का, किंवा त्याच्या बिझनेस मधल्या महत्त्वाच्या गोष्टी तो का माझ्यापर्यंत सांगेल, असा आपल्याला डाऊट असतो. पण खरं तर खूप लोकांची जेन्युइन इच्छा असते इतरांना मदत करण्याची, फक्त आपल्याला योग्य पद्धतीने प्रश्न विचारता आला पाहिजे. आता मग अशीच मी तुम्हाला एका बिझनेसचं उदाहरण दिलं. समजा जर तो बिझनेस करणाऱ्या व्यक्तीकडून तुम्हाला काहीतरी हेल्प हवी असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीकडे कसं पोहोचलं पाहिजे किंवा कसं त्याला अप्रोच केलं पाहिजे. समजा जर तुम्ही त्या व्यक्तीला मेल केलात, माझं नाव सूरज आहे, मला तुमच्याकडनं थोडीशी मदत हवी आहे, मला माहिती आहे की खूप वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय, तुमच्याकडे चांगला अनुभव आहे त्या क्षेत्राचा, त्यामुळे जर तुम्ही माझे मेंटॉर असाल तर खरंच ती गोष्ट मला मनापासून आवडेल. जेव्हा तुम्ही फ्री असाल तर अर्ध्या तासासाठी आपण कधी भेटू शकतो का. अशा पद्धतीने जर तुम्ही योग्य मेल केलात तर 90%
90% चान्सेस आहेत की तुम्हाला ती अपॉइंटमेंट भेटेल आणि ती व्यक्ती तुमच्यासाठी वेळ देईल, तुमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आनंदाने देईल. आपल्याला आयुष्यात एखादा मेंटर शोधणं गरजेचं आहे आणि अशा लोकांकडनं जेव्हा तुम्ही मदत घ्याल तेव्हा त्या गोष्टींचा फॉलोअप पण करा. म्हणजे समजा जर त्या व्यक्तीने तुम्हाला 3-4 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्यात तर त्या गोष्टींची इम्प्रूव्हमेंट काय आहे, तुम्ही त्या गोष्टी अप्लाय केल्यात का ऍक्च्युअली, किंवा तुमच्या लाईफमध्ये काहीतरी त्याच्यामुळे फायदा झालेला आहे का, ही गोष्ट पण आपण मेल करून किंवा कॉल करून त्यांना सांगितलं पाहिजे. कारण लोकांना ही गोष्ट आवडते की आपण कोणासाठी तरी वेळ दिला, आपण कोणाला तरी काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टींचा ऍक्च्युअली त्या व्यक्तीला फायदा झाला. ही आनंद देणारी गोष्ट आहे आणि ह्याच्यातनं तुमचे संबंध अजून चांगले होऊ शकतात आणि अजून तुम्हाला त्या व्यक्तीची मदत मिळू शकते कुठल्या गोष्टीत पाहिजे असेल तर. आणि याच कारणामुळे आपण मदत मागायला लाजलं नाही पाहिजे. कुठल्याही क्षेत्रातली कुठलीही व्यक्ती असेल जी त्या फील्डमधली एक्सपर्ट आहे, भलेही ती तुमच्यापेक्षा एजने लहान असेल किंवा मोठी असेल, पण जर तुम्हाला मदत मागायची असेल तर आपण आवर्जून मदत मागितली पाहिजे, फक्त योग्य पद्धतीने मागितली पाहिजे आणि तुम्ही मागितली की लोक मदत करणार आहेत तुम्हाला. त्यामुळेच नेटवर्किंग ही खूप मोठी गोष्ट असू शकते जी तुम्हाला तुमचं करिअर घडवण्यामध्ये मदत करेल. माइंडसेटचा 7वा रूल आहे कलेक्टिव्ह कॉन्फिडन्स. आता आपल्याला काय वाटत असतं की आपण एकटीच अशी व्यक्ती आहे ज्याला आत्मविश्वासाची कमी आहे किंवा आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, पण जगातल्या सगळ्या व्यक्तींना आणि प्रत्येकालाच हे वाटत असतं, कारण कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये प्रत्येक जणच मागे पुढे असतो. ऍक्च्युली जगातली प्रत्येक व्यक्तीच कुठे ना कुठेतरी आत्मविश्वासासोबत झगडत असते. एखाद्याला असं वाटतं आपण जास्त स्मार्ट नाहीये, एखाद्या व्यक्तीला असं वाटतं आपली कम्युनिकेशन स्किल चांगले नाहीये, तिसऱ्या व्यक्तीला असं वाटतं आपलं वय जास्त झालेलं आहे, चौथ्या व्यक्तीला असं वाटतं आपलं मॅथ्स चांगलं नाहीये. त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रत्येकच व्यक्ती आत्मविश्वासासोबत झगडत असते, त्यांना कुठल्या ना कुठल्या बाबतीत तरी सेल्फ डाऊट असतातच. आणि याच ठिकाणी कलेक्टिव्ह कॉन्फिडन्स तुमच्या कामाला येऊ शकतो. कलेक्टिव्ह कॉन्फिडन्सच्या मदतीने आपण एकमेकांना अपलिफ्ट करू शकतो. कलेक्टिव्ह कॉन्फिडन्स म्हणजे काय, ज्या गोष्टीमध्ये माझा आत्मविश्वास चांगला आहे त्या गोष्टीमध्ये मी दुसऱ्याला मदत करेल, आणि जिथं माझा आत्मविश्वास कमी आहे आणि समोरच्या व्यक्तीचा त्या गोष्टीमध्ये एक्झॅक्टली आत्मविश्वास जास्त असेल तर त्या ठिकाणी ती व्यक्ती मला मदत करेल. म्हणजे जर ही गोष्ट उदाहरणातूनच तुम्हाला सांगायची असेल तर या आधीच्या पॉईंटमध्ये आपण जे बिझनेसमॅनचं उदाहरण घेतलं, समजा माझा एखादा मित्र आहे ज्याने मला बिझनेस विषयीची ऍडवाइस विचारली आणि बिझनेसमध्ये मी कॉन्फिडंट आहे कारण मी बिझनेस आधी केलेला आहे किंवा आता पण करतोय, तर त्यामुळे बिझनेसमधल्या बऱ्याचशा गोष्टी मला ऑलरेडी माहिती आहेत. तर त्या ठिकाणी त्याचा आत्मविश्वास कमी आहे ना, की बिझनेस कसा केला जाऊ शकतो, तो चालेल किंवा नाही चालेल, 1000 प्रश्न त्याच्याकडे असतील. तर त्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी मी त्याला मदत करू शकतो आणि त्या ठिकाणी त्याला माझ्या आत्मविश्वासाचा फायदा होऊ शकतो. पण समजा ती समोरची व्यक्ती जी आहे ना ती चांगली ट्रिप प्लॅनर आहे, म्हणजे त्या व्यक्तीने खूप वेगवेगळी ठिकाणी फिरलेली आहेत किंवा त्याला बऱ्यापैकी त्या गोष्टींची माहिती आहे आणि मी बिझनेसच्या वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये बिझी असल्यामुळे मला ऑलरेडी ह्या गोष्टींमधलं काही फार माहिती नाहीये आणि त्या ठिकाणी माझा आत्मविश्वास कमी आहे कारण मला खूप जास्त माहिती नाहीये त्या गोष्टीची. तर त्या ठिकाणी मी समोरच्या व्यक्तीची मदत घेऊ शकतो की एखादी ट्रिप अरेंज करायची असेल तर मी कशी केली पाहिजे, कुठे गेलं पाहिजे, कुठे नाही गेलं पाहिजे, काय चुका असतात ज्या टाळल्या पाहिजेत, कशा पद्धतीने मला कमीत कमी पैशांमध्ये ती गोष्ट अचीव करता येऊ शकते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याला विचारू शकतो. म्हणजे ज्या गोष्टीत माझा आत्मविश्वास चांगला आहे बिझनेसमध्ये ती गोष्ट मी त्याच्यासोबत शेअर केली आणि जिथे ट्रिप प्लॅन करण्यामध्ये किंवा अदर काही गोष्टींमध्ये त्याचा आत्मविश्वास चांगला होता त्या ठिकाणी मी त्याच्या आत्मविश्वासाचा वापर केला. अशा पद्धतीने आपण एकमेकांच्या कमजोर बाजू ज्या आहेत त्या बाजू सावरू शकतो, एकमेकांना मदत करू शकतो आणि सगळेच एकत्र ग्रो करू शकतो. त्यामुळं लाईफमध्ये तुमच्या नेटवर्कमध्ये अशी काही लोक असणं नेहमीच गरजेचं आहे ज्या तुमचे विकनेस आहेत ते त्यांच्या स्ट्रेंथ्स आहेत आणि त्यांचे जे विकनेस आहेत ते तुमच्या स्ट्रेंथ्स आहेत, जेणेकरून आपण एकमेकांची कमी भरू शकू आणि आपल्याला लाईफमध्ये एकत्र ग्रो करायला मदत मिळू शकेल. हे 7 माइंडसेट रूल होते जे आपण मनापासून फॉलो केले. याच्यावरती जर मेहनत घेतली तर आपल्याला जे आवडेल, जे आर्थिक स्वातंत्र्य देईल, जे वेळेचं स्वातंत्र्य देईल, जी गोष्ट फुलफिलमेंट देईल, जे मिनिंगफुल असेल असं करिअर घडवणं आपल्यासाठी शक्य आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या अशा सगळ्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांनी आयुष्यात आनंदी राहिलं पाहिजे, त्यांना पण फुलफिलमेंट आणि आनंद मिळाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. आणि अजूनही तुमचे जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून विचारा आणि हो, आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली आणि आपल्या सर्व लोकांची काळजी घ्या. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.